झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी हेमाली मोहिते. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमातून आम्ही आपल्याला शेअर बाजार विषयक शंकांचं निरसन करत असतो. शेअर बाजार विषयक आपले काही प्रश्न असल्यास आमचे शेअर बाजार तज्ज्ञ राजेश तांबे आपल्याला या कार्यक्रमातून थेट मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास डायल करा आमचा टोल फ्री क्रमांक 1800221010 आणि थेट विचारा प्रश्न राजेश तांबे यांना. राजेश तांबे यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया. सर, सर्वप्रथम झी 24 तासच्या स्टुडिओत आपलं स्वागत. आज मला वाटतं सर्वात प्रथम कार्यक्रम मोस्ट ब्युटिफुल लेडी अँकर बरोबर करतोय, क्योंकि नेहमी अजितदादाच असतात. नक्की. राजेश तांबे यांची थोडक्यात ओळख करून देऊया. राजेश तांबे हे शेअर मार्केट विषयक घडामोडींचे तज्ज्ञ आहेत. झी बिझनेसचा डी स्ट्रीट का डॉन हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. तेव्हा उचला फोन आणि विचारा तुमचे प्रश्न. आपण चर्चेलाही सुरुवात करूया. सर, या एक साधारण असा ट्रेंड पाहायला मिळालेला आहे. रुपी खूप वीक झालेला आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात? असं आहे की माझं म्हणणं आहे की हिमाली की रुपी एकदम काही वीक नाही झाला. मागच्या 2 वर्षापासून ट्रेंड्स असेच होते आणि हे दिसतच होतं की रुपी फार वीक आहे. त्याच्याने सर्वात मोठा प्रॉब्लेम हे होता की करंट अकाउंट डेफिसिट आपलं खूप जास्त वाढतं. करंट अकाउंट डेफिसिट वाढलं तर सगळा इम्बॅलन्स होतो. आणि आता जसा 57-58 वर गेलाय, तर आता जसं मार्केटमध्ये प्रिडिक्शन चालतं, तर माझं म्हणणं आहे की कोणालाही माहिती नाही की न्यू इक्विलिब्रियम काय राहील, की कोणत्या इक्विलिब्रियमवरती डिमांड अँड सप्लाय इंटरसेक्ट करते. दॅट विल बी द न्यू प्राइस ऑफ द रुपी. पण याचा एक परिणाम फार छान होणार आहे की याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काही नाहीये की रुपी वीक झाल्यानंतर आपले एक्सपोर्ट्स कॉम्पिटेटिव्ह होतात. याच्याने एक्सपोर्ट्स वाढतील आणि इम्पोर्ट्स ऑटोमॅटिकली कमी होतील, क्योंकि इम्पोर्ट्स एक्सपेन्सिव्ह होऊन जातील, तर लोक इम्पोर्ट कमी करतील. आणि साधारणतः सर्वात पहिले इफेक्ट तर तुम्ही बायकांना पडेल त्याचा, आणि त्याच्या याने तुम्ही डिसहार्टन व्हाल, क्योंकि सोन्याला गव्हर्नमेंट डिस्करेज करते. म्हणजे तुमचा प्रश्न येईलच की सोन्यावरती काय करायचं, तर सोन्याला डिस्करेज. चर्चा करायची आहे, पण आपल्याला प्रश्न आलेला आहे पहिल्या प्रेक्षकांचा. नंदिनी बोलतायत, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार नंदिनी, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला सर. हॅलो सर. या. मी पुंजलँडचे घेतलेले आहेत शेअर. ओके. आणि स्वित्झर्लंडचे घेतले. कोणचे? पुंजलॉइड अजून? स्वित्झर्लंड. पुंजलॉइड अजून दुसरा कोणता? सुझलॉन. ओके ओके. तर भरपूर लॉस आहे तो ते. अच्छा, क्वांटिटी किती घेतली आहे? 3000. कोणचे? सुझलॉन? हो. काय भावानी? 53. हा, 53. 53. हो. अच्छा, अजून पुंजलॉइड किती घेतले? ते 198 ने घेतलंय. आणि किती 198च्या भावानी किती क्वांटिटी आहे? ते माझ्याकडे ते पण 3000 आहेत. ते पण 3000 आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 6 लाखाचे पुंजलॉइड घेतले, अजून 1.5 लाखाचे तुम्ही सुझलॉन घेतले. ओके. नंदिनी, असं आहे की दोन्हीही कंपनीज, पुंजलॉइड इंजिनिअरिंगची सर्वात बेस्ट कंपनी आहे, त्याच्यामध्ये काही सेकंड थॉट नाही आहे. मी हमेशा म्हटलेलं आहे की अशा छोट्या कंपनी जेव्हा वाढतात तर दिस कुड बी वन ऑफ दी L&Ts. पण आता जो बॅड टाइम्स आहे, बॅड टाइम्समध्ये पुंजलॉइडला पण कॅश क्रंच चालू आहे. पण याच्यामध्ये मी हेच सांगेल की तुम्ही पुंजलॉइडला विकू नका, पण सुझलॉन जो तुम्ही 53 मध्ये घेतला, ही एक सर्वात मोठी ब्लंडर मिस्टेक केली आहे, क्योंकि आता हा शेअर काहीतरी 10, 15, 20 रुपयापर्यंतच खेळतोय. आणि तुम्ही हा निश्चित त्याच्या याने घेतलेला आहे की तुम्हाला ते ओल्ड टाइम्सचे तुम्ही फिगर्स बघितले असेल, 400 आणि 500 रुपयाचा मिळेल. तुलसी तांतीनी पण टू फास्ट ग्रोथ केली या कंपनीमध्ये, आणि आता त्यांच्याकडे कॅश क्रंच चालू आहे, पैसाच नाही आहे. आणि अगर ते रिपॉवर जी आपली कंपनी अगर ती विकतात, तर मग त्याच्यानंतर त्या कंपनीमध्ये काहीच राहत नाही. तर 53चा भाव तर तुम्हाला सुझलॉनमध्ये येणं तर फार कठीण आहे. माझं म्हणणं हेच आहे की जेव्हा तुम्ही पैसा जेव्हा असा लावता, तेव्हा कोणाकडनं एक ॲडवाईस घेत जा. इंडियामध्ये अजूनही ॲडवायझरी सर्व्हिसेस फ्री आहे. अमेरिकेमध्ये ॲडवायझरी सर्व्हिसेसचे पैसे द्यावे लागतात. आणि झी 24 तासवरती हर सॅटर्डेला तुम्हाला फ्री ऑफ ॲडवाईस मिळते. तर एनिवे, आता तुम्ही एक काम करा, सुझलॉनमध्ये तर काही त्याच्यामध्ये मला काय अजून होप दिसत नाही. अगर इन केस युएसच्या कोणी प्रायव्हेट इक्विटीने अगर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण आता हे सगळे लॉस मेकिंग कंपनीमध्ये कोण पैसा टाकणार? तर पुंजलॉइडला होल्ड करा. सुझलॉन बघा 20 रुपये 22 रुपयापर्यंत कधी अगर असा आला वरती 20-25 पर्यंत, तर 50%चा अमाऊंट हे काढून टाका आणि विकून टाका. सुझलॉनमधून तो एक्झिट करा आणि पुंजलॉइडला होल्ड करा. नक्की. आपण सर बोलत होतो, म्हणजे तुम्ही सांगितलं इम्पोर्ट महाग होऊ शकतं, सोन्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतं, कारण सोनं हे भारतीयांच्या जीवनात, विशेषतः महिलांच्या जीवनातलं एक वेगळ्या स्थानाचं असं मटेरियल असं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकांचं असं म्हणणं आहे की लोक काय म्हणतात की 57-58 60 रुपयाला डॉलर झाला, पण माझं म्हणणं आहे की कोणाला तरी त्याचा ऍडव्हान्टेज असतो आणि कोणाला डिसएडव्हान्टेज असतो. एक्सपोर्टर्स आहे, आयटी वाले, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो या सगळ्यांना खूप छान राहील. नारायण मूर्ती तर फार एकदम खुश असतील इन्फोसिसचे की आम्हाला 58 आणि 60 रुपीजचा भाव मिळतो. जेव्हा 45चा भाव मिळतोय फॉर डुईंग नथिंग, यू आर गेटिंग अ रेट ऑफ 60 रुपीज. म्हणजे 45 वरून जो जंप आला 60 रुपीजचा, हा ऑलमोस्ट 25%चा जंप तुम्हाला मिळाला विदाउट डुईंग एनिथिंग. म्हणजे तुमचा रेव्हेन्यू वाढला. तर एक्सपोर्टिंग कंपनीज, ज्या प्युअर एक्सपोर्ट कंपनीज आहेत, त्यांना फार छान आहे. पण अशा कंपनीज ज्या इम्पोर्ट करतात आणि मग व्हॅल्यू ऍडिशन करून मग एक्सपोर्ट करतात, तर मग त्यांना तो इम्पोर्ट फार महाग पडणार.
तर याच्यामध्ये एक चीज हमेशा समजा की एक्सपोर्ट्स वाढतील, इम्पोर्ट्स कमी होतील, आपल्या आप हा जो ट्रेड डेफिसिटमध्ये जो इम्बॅलन्स होता हा एक नवीन इक्विलिब्रियम तयार होईल. आणि नवीन इक्विलिब्रियम वरती मग ती जी आपण बघू की रुपी डॉलरचा एक्सचेंज रेट काय आपल्याला प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न आलेला आहे. सुहास बोलतात, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार सुहास, बोला, प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फार फायदा होतो. कारण आमच्यासारखे जे नवीन तरुण आहेत ज्यांना की शेअर मार्केटविषयी शेअरचा यशही माहीत नाही, त्यांना फार आपलं मार्गदर्शन होतं. त्याबद्दल आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो. सर, माझा प्रश्न असा होता की नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, उदाहरणार्थ मुथूट सगळ्या ज्या कंपन्या आहेत ज्यामध्ये की आपण एफड्या वगैरे ते घेतात आपल्याकडनं, तर त्यामध्ये गुंतवणूक किती आज रोजीला फायदेशीर ठरेल आपल्याला? कारण की गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस सोन्यावरती, सोने तारण कर्जावरती जे निर्बंध आणत आहे, म्हणजे तुम्हाला पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये एनबीएफसीच्या कंपनीमध्ये टाकायचे आहेत. 2 लाख रुपये म्हणजे ऑलरेडी मुथूटमध्ये आहेत. कोणत्या कंपनी होत आहे? मुथूट फायनान्समध्ये. अच्छा, ओके. सुहास, सर्वात पहिले माझं म्हणणं हिंदुस्थानच्या इन्व्हेस्टरला, तुमच्याकडे काही डबोलं नाही की अगर तुमचे ते 2 लाख रुपये गेले. मी हे नाही म्हणत की कोणची कंपनी खराब असते, पण परिस्थिती, इकॉनॉमिक कंडिशन्स अशा येतात की चांगल्या चांगल्या कंपनी डोलून जातात. तुम्ही बघितलं की नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये सुझलॉन, विच वॉज वन ऑफ द बेस्ट कंपनीज, आज कंपनी एवढी एकदम दुखातीमध्ये आलेली आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.